जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा जून 2026 चे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत आणि एक चूक तुमचं पूर्ण वर्ष वाया घालवू शकते. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा जून 2026 परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि या परीक्षा फॉर्म मध्ये कोणकोणते विषय आहेत? तर विषय आहेत मित्रांनो, इंग्लिश 30, इंग्लिश 40, इंग्लिश 50 आणि इंग्लिश 60 शब्द प्रति मिनिट. मराठी इंग्लिश 30, 40 आणि हिंदी 30, 40 या सर्वच्या सर्व विषयांचे परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. याची शेवटची तारीख काय? सर्वच्या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ टायपिंग करणाऱ्या तुमच्या मित्रासोबत नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो पहा, जून 2026 या परीक्षेसाठी 17 मार्च 2026 पासून परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि 17 एप्रिल, बारीक लक्ष द्या मित्रांनो, 17 एप्रिल 2026 पर्यंत हे परीक्षा फॉर्म भरणं सुरू आहेत. परीक्षा फॉर्म भरत असताना तुम्ही काही गोष्टींची काळजी खूप घेणं गरजेचं आहे. यामध्ये तुमचं विषय निवडीचा असेल. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा फॉर्म भरत असता तुम्ही प्रॉपर विषय सिलेक्ट केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इंग्लिश 30 चा भरायचा आहे तर तुम्ही इंग्लिश 30 हाच विषय सिलेक्ट केला पाहिजे. अनेक वेळा असा प्रश्न येतो की सर आम्ही विषय निवडला होता मराठी आणि आमचं सर्टिफिकेट किंवा आमचं हॉल तिकीटच जनरेट झालं इंग्लिशचं, किंवा आम्ही मराठीचा फॉर्म भरला हॉल तिकीट हिंदीचं आलं वगैरे. हॉल तिकीटमध्ये काहीही चुका होत नसतात टेक्निकली मित्रांनो. आपण जे परीक्षा फॉर्म भरताना माहिती भरत असतो त्याच इन्फॉर्मेशनच्या माहितीच्या आधारे आपलं हॉल तिकीट जनरेट होत असतं. त्यामुळे जे काही चुका होतील त्या आपल्या वैयक्तिक असतील. यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस कोणताही स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. उदाहरणार्थ तुमच्या नाव, वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव, आडनाव, आईचं नाव, कारण एकदा का नाव चुकलं तर कुठेही करेक्शनला संधी नाही, अगदी सर्टिफिकेट येईपर्यंत. आणि एकदा सर्टिफिकेट हातात आलं की त्या प्रक्रियेला खूप वेळ जातो, पुन्हा 1 वर्ष वायपट जाईल अशी भीती असते. कारण परीक्षा 6 महिन्यातून एकदा आहे, बरं तिथून पुढे त्याची प्रोसिजर वेगळी आहे. मग एवढ्या करण्यापेक्षा आपण फॉर्म भरत असतानाच प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे. आता याच परीक्षेच्या दरम्यान लर्नर मॅनेजमेंट सिस्टीम जी जानेवारी 2026 साठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आणलेली होती ती ऑनलाईन होती. आता मात्र ती ऑफलाईन होणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही प्रवेश घेत असताना ती संस्था, ज्या टायपिंग संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश घेताय ती संस्था अधिकृत असेल तरच प्रवेश घ्या. अधिकृत संस्थेमध्येच प्रवेश घ्या. मी वारंवार सांगतोय, कारण कमेंटमध्ये मला अनेक विद्यार्थी सांगतात की सर आमचे हॉल तिकीट आलेच नव्हते, आमचे रिपीटरसाठी फॉर्म भरत नाहीयेत. याची कारणं अनेक आहेत मित्रांनो. ते ज्या दुसऱ्या संस्थेमध्ये फॉर्म भरतात जर त्या संस्थेवाल्यांशी आणि तुमच्या संस्थेची काही बिनसलं तर ते एकमेकाचे फॉर्म घेणार नाहीत. परिणामी तुमचाच गळचिपी होणार आहे किंवा तुमच्याच अडचणी निर्माण होणार आहेत. मग जे अधिकृत संस्था असतील अशाच ठिकाणी प्रवेश घ्या. अधिकृत संस्था आम्हाला कुठं पाहायला मिळतील तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवरती महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अधिकृत संस्थांचे पत्ते, त्यांची नावं, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्या संस्थेच्या संस्था चालकाचं नाव, सर्वच्या सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे तिथूनच सर्व गोष्टी पहा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या शहरात घ्यायचा आहे प्रवेश तर त्या शहरातील अधिकृत संस्था पहा आणि तुमच्या संस्थेत प्रवेश घेतलेला आहे ती संस्था मिसमॅच आहे का पहा. चुकीच्या संस्थेत प्रवेश घेऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका मित्रांनो. प्रॉपर गायडन्स करून घ्या. परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत मित्रांनो. कुठेही वेळ दौडू नका. लास्ट डेटची अजिबात वाट पाहू नका. सर्वच्या सर्व सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी असतील, काही शंका असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा आपला अधिकृत ईमेल ID आहे जो आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देखील आहे. तुम्ही व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट व्हा, ईमेलच्या माध्यमातून कनेक्ट व्हा, कमेंटच्या माध्यमातून कनेक्ट व्हा. जे काही कनेक्टिव्हिटी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो.
मी तुम्हाला सर्वच्या सर्व पद्धतीचा चांगला प्रकारे गायडन्स देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरत असताना आता कोणकोणते डॉक्युमेंट लागतील? तर सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी पास नसाल, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून तुम्ही जीसीसी, टीबीसी किंवा कम्प्युटर टायपिंग करण्यासाठी पात्र नाही. त्यामुळे तुम्ही 10वी पास असणं खूप गरजेचं आहे. आणि यानंतर तुमच्याकडे लास्ट क्वालिफिकेशन हायेस्ट जे असेल त्याची झेरॉक्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचा एल-सी असेल तर बेस्ट, कारण एल-सी नुसारच तुमची संस्था तुमचे नेम टाकत असतात. तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड हे तुमच्या ॲड्रेस प्रूफसह असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचा लेटेस्ट फोटो पाहिजे. असं नाही की सर मी आता ग्रॅज्युएशनला आहे, माझ्याकडे 9वीतला फोटो आहे. बिलकुल चालणार नाही. जास्तीत जास्त 3 महिने अगोदरचा फोटो असावा मित्रांनो. त्यावेळेस तुमचा परीक्षा फॉर्म भरलेला असेल किंवा भरला जाणार असेल, त्यावेळेस तुमचा तिथं वेब कॅमनी फोटो घेणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कुठेतरी ते फोटो मॅच झाले पाहिजे. जो लेटेस्ट असेल तो फोटो द्या. तो एक फोटो अपलोड करायचा आहे, जो स्कॅन करून करायचा आहे, आणि दुसरा फोटो तुमचा वेब कॅमनी काढायचा आहे. त्यामुळे दोन्ही फोटो कुठेतरी मॅच झाले पाहिजेत. मिसमॅच झाले तर कदाचित तुमचा ॲप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जातं, फॉर्म रिजेक्ट केला जातो. मित्रांनो, आता आपण किती विषयासाठी, किती सब्जेक्टसाठी फॉर्म भरू शकतो? तर एका सेमिस्टरमध्ये आपण जास्तीत जास्त 4 विषयांचे फॉर्म भरू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला जर भरायचं असेल इंग्लिश 50, इंग्लिश 60 आणि मराठी 30, तर मी जास्तीत जास्त 3 किंवा 4 विषयाचे फॉर्म भरू शकतो. तर मी भरू शकता. आता तुम्हाला 40 साठी डायरेक्ट फॉर्म भरायचा असेल, तुम्ही नाही भरू शकत. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्हाला 40 वर्ड पर मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिटचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिटच्या सर्टिफिकेटची आणि सर्व माहिती द्यावी लागेल. परीक्षेच्या सर्व डिटेल्स द्यायला लागतील, अगदी सीट नंबर, परीक्षेचा, त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर. त्यानंतरच तुमचा 40चा फॉर्म भरता येईल मित्रांनो. आणि जर तुम्हाला 30 आणि 40 ॲट अ वन टाइम भरायचे असतील एकाच वेळेस, तर तुम्ही भरू शकता. पण डायरेक्ट तुम्हाला 40 भरता येणार नाही. यानंतर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.